तर परत आपण त्या वैनगंगा कृषीधारा महोत्सवाच्या त्या स्टॉल मध्ये आलेलो आहे आणि अतिशय महत्वाचा स्टॉल आहे धान्याचा, धनधान्याचा स्टॉल आहे. अनेक म्हणजे डाळी, गहू, तांदूळ वगैरे वगैरे सर्व दिसत आहे या ठिकाणी. तर भाऊ, तर हे जे सर्व दिसतंय ना, हे कुठून बाहेरून मार्केट मधून आणलेलं आहे ठोक मध्ये का कसं काय? नाही, हे सर्व आपल्या शेतातला आहे. स्वतः. बरं, तुमचं गाव कोणतं? भोसा, भोसा आहे. कुठं आहे भोसा? मोहाडी तालुक्यामध्ये भोसा आहे. जवळ आहे. तर हे डाळ गावरानी आहे, गावरानी डाळ अस्सल आहे. तुरीची. काय भाव अस्सल आहे? तुरीची नाही आहे, ते लाखोरीची डाळ आहे. तर काय भाव? 80 रुपये किलो 80 रुपये किलो आहे. दिसते. उडीद डाळ 120. 120 रुपये. 120 दिसत आहे. शुद्ध आहे, कुठल्याही प्रकारे नो केमिकल प्रोसेस. आणि म्हणजे जसं शेतातून काढलं तर काढणी नंतर सरळ इकडे आणलेलं आहे, फक्त स्वच्छ करून वगैरे. पहा इकडे तांदूळ. हा तांदूळ काय भाव आहे? तांदूळ आहे तो 60 रुपये किलो. ज्यांना कुणाला शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना, सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, कुठल्याही सामान्य नागरिकांना जर या प्रकारची धनधान्याची गरज असेल, सरळ शेतकऱ्यापासून माल घ्या, कारण तो शुद्धतेची हमी मिळते. त्याचप्रमाणे सरळ कष्टकऱ्याला मदत करा. कारण होते काय माहिती का, शेतकरी व्यापाराला विकतो, व्यापारी जास्त नफा कमवतो, शेतकरी तसाच राहतो. म्हणून आपण कष्टकरी आणि त्यांच्याकडून कमीत कमी भावामध्ये चांगलं पहा ना, किती शुद्ध दिसतं इथं. आणि सर्व प्रकारचं मी सांगू पण शकत नाही सर्व. पहा हे काय वटाणे आहेत, हे बटाट. भाव आहे त्यांच्या 40 रुपये किलो. 40 रुपये. तुरीची डाळ आहे हे ना? तुरीची डाळ आहे. तुरीची डाळ काय भाव आहे? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. बरोबर आहे, शुद्ध आहे. आणि हे तूर आहे. तुरी काय भाव? तूळ आहे हे 100 रुपये किलो. पहा ओरिजिनल आहे. पहा हे दिसते सोरी त्याच्यामध्ये. हे काय वाटा हे आहे हे ना? पोपट आहे. हा पोपट आहे, पोपट आहे. बरोबर आहे. काय भाव सांगत चला. 100 रुपये किलो आहे पोपट. 100 रुपये. आणि ते हे चना आहे, हा आणि इकडे काबुली चना, गावरानी काय भाव आहे? हा 80 रुपये किलो आहे. 80 रुपये फक्त. बरोबर आहे. आणि पहा ओरिजिनल चना, गावरानी चना दिसते. गावरानी माणसानं गावरानी खायचं, नाही ते देशी खाऊ खाऊ लोक असे देशकाड होऊन गेले, असे आडवे तिडे फुकायला लागले त्या बॉयलर कोंबड्यासारखे. तर आपल्याला गावरानी खायचं आहे. नसन भेटत तर थोडं कमी खायचं. तर हे काय तूप आहे ना? तूप आहे, गाईचं तूप. गाईचं तूप आहे का? ते 350 रुपये. काय अर्धा लिटरची किंमत. अर्धा किलो का? ओरिजिनल गायचं. बरं, गाई या कुठच्या आहे? हा आपल्याच गाईच्या आहे, घरच्या का? अरे वा, नक्की मी घेणार आहे. कारण मागच्या पेक्षा इथं जरा कमी भाव दिसणार. आणि गाईचं तूप डोळ्यासाठी, आरोग्यासाठी, एकंदरीत सर्वांसाठी चांगलं असते. सर्वांना माझी परत एकदा विनंती आहे की या ठिकाणी नक्की भेट द्या. पहा इकडे हे सर्व एवढे मोठे मोठे स्टॉल, मोठे मोठे पेंडॉल लागलेले आहे कृषीधारा. आणि हे जे ठिकाण आहे खातरोड भंडारा रेल्वे ग्राउंड. पहा इकडे आता सुरू होईल हे स्टॉल. चला परत या इकडे.